एक नगरसेवक म्हणजे असं म्हणतात की त्या मलंगडाच्या जंगलामध्ये जाऊन लपला होता, आपल्याला कोणी पळवू नये म्हणून. आणखीन दोन जे नगरसेवक आहेत ते उद्धव ठाकरेंच्या मशालीवर लढले. ते जाऊन मनसेला म्हणतात की आम्ही तुमचीच माणसं आहोत, आम्हाला तिथून तिकीट नाही मिळालं मनसेकडून म्हणून आम्ही इथून लढलो. हा काय प्रकार आहे? आणि उद्धव ठाकरेंनी अशा लोकांना तिकीट दिली कशाला? निष्ठा नावाची काही गोष्ट शिल्लक नाहीये का राजकारण? मनसेच्या नगरसेवकांना श्रीमंत बनायचंय म्हणून त्यांना सत्तेत सहभागी व्हायचंय. मनसेच्या नगरसेवकांना पैसे खायचे म्हणून त्यांना शिंदेबरोबर सत्तेमध्ये सहभागी व्हायचंय. भाजपचे नेते म्हणत होते निवडणुकीपूर्वी की राज ठाकरे फ्रीलान्सर आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. ज्या भाजप आणि शिंदे विरुद्ध उद्धव सेना आणि मनसेने निवडणूक लढली, त्या शिंदे सेनेबरोबर तुम्ही जाऊन अलायन्स करा. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकमेकाविरुद्ध लढली असेल तर ती गंभीर गोष्ट आहे. काडी इथे पेटलेली आहे कल्याण डोंबिवलीला, एवढं लक्षात. मुंबईमध्ये भाजपवर दबाव आणण्यासाठी एकनाथ शिंदे 100% याचा वापर करणार. 100% ही एकनाथ शिंदेची शिवसेना आणि मनसे यांची कल्याण डोंबिवलीला युती होणार. दुर्लक्ष करू नका. MMRDA मधलं एक शहर आहे, एक महानगरपालिका आहे कल्याण डोंबिवली. आता MMRDA मधल्या सर्व महानगरपालिकांना विशेष महत्व येणार आहे. मुंबई सोबतच विशेष महत्व येणार आहे. काय झालं या महानगरपालिकेमध्ये? 128 जागांची महानगरपालिका होती, त्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेला 53 जागा मिळाल्या आणि भारतीय जनता पक्षाला 50 जागा मिळाल्या. या दोघांची युती होती. बघा, जिथे युत्या झाल्या त्यामध्ये कल्याण डोंबिवलीची महानगरपालिका होती. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली यामध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती झाली. पण निवडणुकीचा निकाल लागल्यावर शिंदेच्या शिवसेनेने असं जाहीर केलं की महापौर आमचा बनेल. आता कल्याण डोंबिवली हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं होम पिच. तिथे जर शिवसेनेचा महापौर बनला तर रवींद्र चव्हाण यांची प्रतिष्ठाच लयाला जाणार, त्या प्रतिष्ठेला कलंक लागणार. मग भाजपने याला आक्षेप घ्यायला सुरुवात केली. 2.5 वर्ष महापौर पद द्या वगैरे ज्या मागण्या मुंबईमध्ये शिंदेनी केल्या होत्या त्याच मागण्या तिकडे करायला सुरुवात. खरं तर लक्षात घ्या, 53 अधिक 50 म्हणजे 103 जागा आहेत 128 पैकी दोघांच्या, शिंदे सेना आणि भाजप. त्यामुळे सुखदैव यांचा महापौर बनू शकतो. पण दोघं एकमेकाला इतकं पाण्यात बघतात तरी जरी युती झाली तरी सुद्धा युती म्हणून निवडणुकीनंतर वागायची त्यांची इच्छा दिसत. आता गंमत केली एकनाथ शिंदे, तोडफोड करायला इतर पक्षांची. एकनाथ शिंदे वाकबगार आहेत, स्वतः ते फुटून निघाले शिवसेनेतून आणि गोहत्ती प्रयोग त्यांनी केला. इतर पक्षातल्या लोकांना कसं फोडायचं, त्यांना काय द्यायचं, काय देवाणघेवाण करायची हे त्यांना चांगलंच माहिती. यावेळेला श्रीकांत शिंदे पिक्चर मध्ये नव्हते, पण श्रीकांत शिंदे माफ करा, यावेळेला एकनाथ शिंदे पिक्चर मध्ये नव्हते पण श्रीकांत शिंदे पिक्चर मध्ये होते. त्यांनी सगळी सूत्र सांभाळली. वारसदार आहे एकनाथ शिंदेचा, त्यामुळे हळूहळू तोही ट्रेन होतोय. त्यांनी काय केलं? पहिली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंचे जे 11 नगरसेवक निवडून आले त्यापैकी 2 नगरसेवक त्यांनी पळवले अशा बातम्या आल्या. म्हणजे 2 नगरसेवक स्वतःहून एकनाथ शिंदेच्या लोकांना भेटायला गेले, श्रीकांत शिंदेना भेटायला गेले असं म्हणूया. त्याही पेक्षा गडबड त्यांनी केली की ज्या राजू पाटलांना, म्हणजे राजू पाटील म्हणजे मनसेचे नेते या भागातले कल्याण डोंबिवलीत सगळे जाणतात, त्यांना आमदार होते, ते यावेळेला पडले पण आधी आमदार होते. तर राजू पाटलांना त्यांनी गळाला लावलं. खरं तर श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांचा वितंडवाद आहे कायम. 30चा आकडा आहे. राजू पाटील एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे दोघांनाही पाण्यात पाहतात, दोघांचंही वितुष्ट आहे हे लक्षात घ्या. तरी सुद्धा श्रीकांत शिंदे यांनी आपला महापौर बनावा म्हणून राजू पाटलांशी समझोता केला. सोशल मीडियावर त्यांच्या भेटीचे फोटोही प्रसिद्ध झाले आहेत. तिथे खासदार नरेश मस्के सुद्धा होते. राजू पाटलांचे किती नगरसेवक निवडून आले आहेत? मनसेचे 5 नगरसेवक निवडून आलेले. त्यांनी आज एकनाथ शिंदेच्या 53 नगरसेवकांबरोबर कोकण भवनला नगरसेवक जे रजिस्टर करावे, गट जे रजिस्टर करावे लागतात ते आज रजिस्ट्रेशन केलं. म्हणजे एकनाथ शिंदेचे 53 नगरसेवक अधिक मनसेचे 5 नगरसेवक, हे लक्षात ठेवा. म्हणजे एकनाथ शिंदेचे एकूण नगरसेवक झाले आहेत 58. आता जे उद्धव ठाकरेंचे 2 नगरसेवक शिंदेकडे आले त्यांनी रजिस्ट्रेशन का केलं नाही? याशिवाय मनसे असं सांगत होते की मशालीवर निवडून आलेली 2 माणसं आमचीच आहेत, ती आमच्याकडेच यायला हवी. त्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही. म्हणजे 4 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं नाही. तर 62चा जो आकडा आहे असं सांगितलं जातं, खरं तर तो आकडा 64 किंवा 65 असायला हवा, पण 62 सांगितला जातोय. 62चा जो मेजॉरिटी फिगर आहे, मॅजिक फिगर आहे, तो शिंदेनी गाठलाच आहे. 53 अधिक 5 म्हणजे 58 अधिक 4 62 आले. आणखीन 2 बहुधा काँग्रेसचे नगरसेवकही त्यांच्या पाठी जात. बघा, प्रत्येकाला श्रीमंत बनायचं असतं. निवडून आल्यावर मी रिकव्हरी कशी करतो कॅम्पेन मध्ये, म्हणजे प्रचारामध्ये घातलेल्या पैशाची, हीच डोकेदुखी नगरसेवकांना असते. त्यामुळे प्रत्येकाला सत्तेत सहभागी होण्याची इच्छा असते. फार काही विचारनिष्ठ, तत्वनिष्ठ
नगरसेवक आता राहिलेले नाहीये. त्यामुळे आपल्याला काय राज ठाकरेंच्या नगरसेवकांनाच दोष द्यायला पाहिजे वगैरे अशातला प्रकार नाही. तुम्ही जर बघितलं अकोल्यात भाजप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुद्धा बरोबर घ्यायला तयार झालं. अकोल्यामध्ये त्यांना काही नगरसेवक कमी पडतायत तेही तयार झालेले आहेत. काही ठिकाणी म्हणजे अमरावती सारख्या ठिकाणी तर विनोदच घडलेला आहे. तिथे विजय वडेट्टीवारांचा गट आहे आणि दुसरा काँग्रेसच्या खासदारांचा गट आहे धानोरकरांचा. तर या दोघांनी आपलेच नगरसेवक दोन वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत. गंमतच आहे सगळी. असो, तर मुद्दा कल्याण डोंबिवलीचा आहे. तर अशा प्रकारे शिंदे सेनेने मनसेला आपल्या जाळ्यात तोडलं. मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी सकाळपासून सांगायला सुरुवात केली. संदीप देशपांडेंनी सांगितलं की स्थानिक पातळीवर घेतलेला निर्णय आहे. बाळा नांदगावकरांनी सांगितलं स्थानिक पातळीवर घेतलेला निर्णय आहे आणि राजू पाटील हे राज ठाकरे यांच्या परवानगीशिवाय हे करतील अशी शक्यता नाही. राजीव पाटील वाईट काळातही राज ठाकरे यांच्याबरोबर राहिलेले आहेत. एकमेव आमदार होते त्यावेळेला. ते कुठेही जाऊ शकले असते पण ते कुठेही गेले नाहीत. पराभव होईपर्यंत पक्षातच राहिले आणि जेव्हा जेव्हा राज ठाकरे त्यांच्या मतदारसंघात जातात तेव्हा तेव्हा ते अगदी मनापासून स्वागत करायला हजर असतात. त्यामुळे राजू पाटील राजीव असं ते लावत नाहीत, राजू असं लावतात. राजू पाटील हे राज ठाकरे यांच्या मनाविरुद्ध काही करतील अशी शक्यता नाही. पण झालंय का बघा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अस्वस्थ झाले. आता संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकारांपुढे काही तयाट केला. ते असं सांगत होते मी राज ठाकरेंना फोन केला. राज ठाकरे सुद्धा अस्वस्थ. त्यांनी राज ठाकरेंना असं सांगितलं की उद्धव ठाकरेंनी हे प्रकरण गंभीरपणे घेतलेलं आहे. मनसेनी शिंदे सेनेला पाठिंबा देणं हे प्रकरण उद्धव ठाकरेंनी गंभीरपणे घेतले. मला एक गोष्ट कळली नाही की दोन भावांचं जर मनोमिलन झालेलं आहे, मन जुळलेली आहेत, कुटुंबांची मन जुळलेली आहेत, तर उद्धव ठाकरे हे थेट फोन करून राज ठाकरेंना का सांगत नाहीत किंवा राज ठाकरे फोन करून उद्धव ठाकरेंना का सांगत नाहीत की कल्याणमध्ये माझा साथीदार राजू पाटील हे करतोय. दोन्ही भावामध्ये कसलंही संभाषण झालेलं नाही. संजय राऊत आता मधले एजंट बनून त्यांच्यामध्ये संवाद साधतायत आणि तैथयाट करतायत की हे झालं ते बरोबर नाही, या लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी हे गंभीरपणे घेतलेलं आहे. शिंदे सेनेला, गद्दार सेनेला आम्ही काही मदत करणार नाही, आम्ही अशा प्रकारे तडजोडी करत नाही वगैरे वगैरे वगैरे. त्यांचा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहू शकता. पण मला हा प्रश्न विचारायचा आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंचे दोन नगरसेवक गायब कसे होतात? एक नगरसेवक म्हणजे असं म्हणतात की त्या मलंगडाच्या जंगलामध्ये जाऊन लपला होता, आपल्याला कोणी पळवू नये म्हणून. माहित नाही की कोणीतरी पळवून न्यावं म्हणून लपला होता हेही माहित नाही, पण जंगलामध्ये जाऊन लपला होता. तर दोन नगरसेवक गायब झाले, ते आजही आले नाहीत. ते श्रीकांत शिंदेना जाऊन भेटले असं म्हटलं जात. आणखीन दोन जे नगरसेवक आहेत ते उद्धव ठाकरेंच्या मशालीवर लढले. ते जाऊन मनसेला म्हणतात की आम्ही तुमचीच माणसं आहोत, आम्हाला तिथून तिकीट नाही मिळालं मनसेकडून म्हणून आम्ही इथून लढलो. हा काय प्रकार आहे? तुम्ही जर मशालीवर निवडणूक लढला तर त्याच्याशी किमान एक महिना सुद्धा प्रामाणिक राहू इच्छित नाही. आणि उद्धव ठाकरेंनी अशा लोकांना तिकीट दिली कशाला? निष्ठा नावाची काही गोष्ट शिल्लक नाहीये का राजकारणात? पहिली गोष्ट म्हणजे राजू पाटील स्थानिक नेते असले, त्यांना कोणताही निर्णय द्यायचा अधिकार दिला असला राज ठाकरेंनी, तरी सुद्धा पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने जी पॉलिसी ठरवलेली आहे त्या पॉलिसीच्या विरोधात तर स्थानिक नेते निर्णय घेऊ शकत नाही. जेव्हा हा खुलासा केला जातो सातत्याने संदीप देशपांडे किंवा बाळा नांदगावकर यांच्याकडून स्थानिक पातळीवर हा निर्णय झाला, तेव्हा त्याचा एक गर्भितार्थ असा असतो की स्थानिक पातळीवर मनसेच्या नगरसेवकांना श्रीमंत बनायचंय म्हणून त्यांना सत्तेत सहभागी व्हायचंय. अधिक सामान्य भाषेमध्ये मनसेच्या नगरसेवकांना पैसे खायचे म्हणून त्यांना शिंदेबरोबर सत्तेमध्ये सहभागी व्हायचंय असा त्याचा अर्थ असतो. आणि आपण काय त्यांना देणार आहोत म्हणून राज ठाकरेंनी राजू पाटील यांच्या उपद्व्यापांकडे दुर्लक्ष केलेलं आहे असा त्याचा अर्थ असतो. मुद्दा असा आहे या गोष्टीमुळे राज ठाकरेंची विश्वासार्हता कमी होते हे त्यांच्या लक्षात येत आहे. भाजपचे नेते म्हणत होते निवडणुकीपूर्वी की राज ठाकरे फ्रीलान्सर आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. राज ठाकरे नाहीत पण राजू पाटील आपल्या कृत्याने हेच सिद्ध करत आहेत. राज ठाकरेंच्या प्रतिमेला कलंकित करत आहेत हे त्यांच्या लक्षात आलंय. ज्या भाजप आणि शिंदे विरुद्ध उद्धव सेना आणि मनसेने निवडणूक लढली त्या शिंदे सेनेबरोबर तुम्ही जाऊन अलायन्स करता, रजिस्ट्रेशनही करता कोकण भवनला जाऊन. हा काय प्रकार आहे? मला तर आणखी एक गंमत कळली मनसेच्याच एका नेत्याकडून की कल्याण डोंबिवली आणि पुण्यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेचे उमेदवार हे एकमेकाविरुद्ध लढलेले आहेत. हे तुम्हाला माहिती होतं? मला तरी माहिती. त्यांच्यात मित्रत्वाच्या लढती झालेल्या आहेत. मित्रत्वाच्या लढती
लढती वगैरे काही नसतात. जर 8-10 ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकमेकाविरुद्ध लढली असेल तर ती गंभीर गोष्ट आहे. पुण्यामध्ये तसंच झालं असेल तर ती गंभीर गोष्ट आहे. सहजपणे सोडून देण्यासारखी ती गोष्ट नाही. याचा अर्थ स्थानिक पातळीवर मन जुळलेली नाहीत. राज ठाकरे यांचा आदेश किंवा उद्धव ठाकरे यांचा आदेश मानायला स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते तयार नाहीत. युतीमध्ये या दोघा भावांच्या ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये हा मोठा अडथळा भविष्यात ठरू शकतो. काडी इथे पेटलेली आहे कल्याण डोंबिवलीला, एवढं लक्षात. ही आग जी आहे ती पसरू सुद्धा शकते. असो, आता शिंदेनी जे केलेलं आहे, श्रीकांत शिंदेनी, याचा फायदा घेण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे मुंबईत करतील का? बघा मुंबईतल्या घटना काय आहेत बघा. मुंबईमध्ये भाजपवर दबाव आणण्यासाठी एकनाथ शिंदे 100% याचा वापर करणार. 100%. याचं कारण काय झालं बघा. एकनाथ शिंदे हे त्यांचे नगरसेवक घेऊन गेले ताज लँडसेंडला. 3 दिवसाहून अधिक काळ तिथे ठेवले. भाजपला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या शनिवारच्या व्हिडिओमध्ये हे सगळं सांगितलेलं. त्यांनी भाजपवर असा दबाव आणला की बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी सुरू होते, यावेळेला तुम्ही शिवसेनेचा म्हणजे शिंदे सेनेचाच महापौर करा. म्हणूनच ते घेऊन गेले ना. त्यानंतर त्यांचे नगरसेवक कोण फोडणार? पैसेवाल्या पक्षाचे नगरसेवक फोडणं कठीण असतं. जे श्रीमंत बनायला आलेले असतात ते आपल्या पैसेवाल्या नेत्याबरोबरच राहतात. त्यांना काही विचारनिष्ठा नसते. त्यामुळे 29 नगरसेवक कोणाच्या भीतीने तिथे घेऊन गेले तर नाही, ते केवळ भाजपला ब्लॅकमेल करण्यासाठी घेऊन गेले. पण भाजपचे नेते म्हणा किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते म्हणा शिंदेचा हा स्वभाव ओळखतात आणि त्यांनी एक वेगळा डाव खेळला जो कुणालाच अपेक्षित नव्हता. तुम्ही बघितलं असेल तर 2 दिवसापूर्वी म्हणजे 19 जानेवारीला लोकसत्तेमध्ये ही बातमी आलेली. बातमी काय आहे तुम्ही वाचलीही असेल. या बातमीने खळबळ उडाली. ठाकरे गट भाजपच्या पाठीशी, मुंबईच्या महापौर पदावरून उद्धव फडणवीस चर्चा. आता गंमत बघा, ही बातमी खरी आहे की खोटी आहे कोणी सांगायला तयार नाही. ही खरी बातमी आहे की प्लांटेड न्यूज आहे हेही कोणी श्रेष्ठ, ज्येष्ठ, कनिष्ठ पत्रकार सांगायला तयार. मुळामध्ये उद्धव ठाकरेंच्या सहकाऱ्यांकडून या बातमीचा इन्कार करण्यात आलेला. उदाहरणार्थ संजय राऊत यांनी या बातमीचा इन्कार केला. असं काही भाजप बरोबर आमचं बोलणं चाललेलं. सुषमा अंधारेंनी इन्कार. मी एका वरिष्ठ नेत्याशी बोललो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या, तेव्हा ते हसायला लागले आणि म्हणाले आता तुम्ही फक्त 10-12 दिवस गंमत बघा. गंमत म्हणजे काय? मी त्यांना विचारलं ही बातमी प्लांटिंग आहे आणि प्लांटिंग असेल तर कोणी केलंय? म्हणजे फडणवीसांच्या माणसांनी केलं असेल किंवा उद्धव ठाकरेंच्या माणसांनी केलं असेल? त्यांनी काही उत्तर दिलं नाही. ते असं म्हणाले प्लांटिंग जरी आमच्या बाजूने झालेलं असलं तरी लोकसत्तांनी काय पहिल्या पानावर छापायची काही बातमी? गंमत बघा, कोणत्याही संपादकाच्या हातात ही बातमी आल्यावर त्याला हा मोह होणारच की त्याची हेडलाईन बनवणं. कारण ही बातमी जर खरी असेल तर मोठी बातमी आहे, ब्रेकिंग न्यूज आहे. मग संपादक का त्याचा फायदा घेणार नाही? फक्त प्रश्न असा आहे की लोकसत्ता या वृत्तपत्राला विश्वासार्हता आहे. त्यांनी जर अशी प्लांटेड न्यूज शिंदेवर दबाव आणण्यासाठी छापली असेल तर उद्या लोकसत्तेच्या विश्वासार्हतेला सुद्धा तडा जाऊ शकतो. कारण ही बातमी 24 तास चर्चेत राहिली. त्यानंतर कोणी त्याचा फॉलोअप घेतला नाही, चर्चा केली नाही, काहीही झालं नाही. माझा हा प्रश्न आहे, लोकसत्तेने खुलासा केला पाहिजे की ही बातमी फडणवीसांनी प्लांट केली होती की उद्धव ठाकरेंनी प्लांट केली होती? सांगा तुम्ही. आपल्या वाचकांना विश्वासात घेऊन तुम्ही राजकारण्यांकडून पारदर्शकता पाहिजे असं सतत सांगता, त्याची डिमांड करता, मागणी करता पारदर्शकतेची. मग वृत्तपत्रांच्या कारभारात पारदर्शकता का नको? या बातमीचा काही पुरावा असेल तर सांगा आम्हाला. कुठून फोन आला, कोणी फोन केला? उद्धव आणि ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस व्हिडिओ कॉलवर भेटले का? व्हॉट्सअप कॉल होता? आम्हाला डिटेल्स द्या ना. तुम्ही राजकारण्यांकडून तपशील मागता, आम्ही तुमच्याकडून तपशील मागतो. मुद्दा असा आहे, शक्यता ही आहे की ही प्लांटेड न्यूज असू शकते. ही प्लांटेड न्यूज असू शकते. ही केवळ आणि केवळ शिंदेंवर दबाव आणण्यासाठी वापरलेली असू शकते आणि त्याचा परिणाम शिंदेंवर झाला. शिंदे बॅकफुटवर गेले. जर उद्धव ठाकरेंचे 65 नगरसेवक सभागृहात गैरहजर राहिले तर आपल्या पाठिंब्याशिवाय सुद्धा भाजपचा महापौर निवडून येऊ शकतो असा त्यांनी ग्रह करून घेतला तर त्यामध्ये काय गैर नाही अशी भीती वाटू शकते. ज्या असुरक्षिततेच्या भावनेतून ते आपल्या 29 नगरसेवकांना घेऊन ताज लँडसेंड मध्ये गेले, त्यावरून त्यांची मानसिकता दिसते ते असुरक्षितच आहे. तेव्हा असं कोणी करत असेल तर ते घाबरणारच. त्यात भाजपने त्यांच्यावर दबाव वाढवला की तुम्ही जर अशा प्रमाणे महापौर पद मागत असाल तर तुम्हाला आम्ही काहीच देणार, स्थायी समिती देणार नाही, बेस कमिटी देणार नाही, कोणतेही मेजर कमिटीचं अध्यक्षपद आम्ही तुम्हाला देणार नाही.
आम्ही तुम्हाला तुमच्याशी सहकार्य करणार नाही. याही उपर आशिष शेलार, अमित साटम दिल्लीत जाऊन बसलेले आहेत. तिथे ते अमित शहा आणि विनोद तावडेंशी बोलतायत, त्यांचं मार्गदर्शन घेत आहेत. आपल्या पक्षश्रेष्ठींना भाजपच्या लोकांनी यावेळेला नीट कळवलंय की शिंदेच्या दबावाखाली यायचं नाही. या आधी तुम्हाला आठवत असेल निवडणुकीआधी अमित शहाच्या सांगण्यावरूनच शिंदेबरोबर युती या लोकांनी केली होती. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली. त्या युतीचा किती उपयोग झाला माहित नाही, पण ठाण्यात सुद्धा शिंदेचे 75 लोक निवडून आलेले 131 पैकी आणि भाजपचे फक्त 25 लोक निवडून आलेले असताना भाजप सत्तेत वाटा माग. बघा कसं दबावाचं राजकारणचा. तेव्हा शिंदेवर दबाव आणण्यासाठी ही बातमी वापरली. शिंदे थोडेसे बॅकफुटवर गेले आणि त्यांनी पलटवार केला कल्याण डोंबिवली. लक्षात येते का मी काय सांगतोय तुमच्या? कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांनी पलटवार केला. त्यांनी भाजपला बरोबर घ्यायचं नाही असं ठरवलं. 53 आणि 50 अशा जागा असताना दोघांचा मिळून महापौर बनत असताना त्यांनी मनसेला आपल्या बाजूला घेतलं. शिवसेनेचे 4 सदस्य त्यांच्या बाजूला जातील तर त्यांचं बहुमत होतं. लक्षात घ्या, त्यांनी भाजपवर दबाव टाकण्यासाठी हे केलं असं मानायला जागा आहे. श्रीकांत शिंदे आजही म्हणतायत आम्ही काय भाजपला बाजूला ठेवलं नाही, ते आले तर आम्ही त्यांना बरोबर घेऊ, म्हणजे गुपचूप या, महापौर पद आमच्याकडेच राहील असं सांगणं आहे त्यांचं. शिंदे दबावाचं राजकारण बरोबर करतात. त्यांनी 50-60 वरून 90 पर्यंत जागा मिळवल्या मुंबईमध्ये. त्यांना यश आलं नाही ही गोष्ट वेगळी. आता भाजपवाले उलटीच टीका करतायत की शिंदेना एवढ्या जागा दिल्या नसत्या तर कदाचित आपण स्वतः 100 पर्यंत पोहोचलो असतो. याची काही खात्रीलायकरित्या काही सांगता येत नाही. याचं काही पोहोचलेच असते असं नाही, कदाचित आणखीन कमी झाले असते वगैरे वगैरे. कारण शिंदेची मतं तुम्हाला जी मिळालेली ठिकठिकाणी ही कमी झाली असो. पण नंतर सुद्धा निवडणूक निकालानंतर सुद्धा भाजप आणि शिंदे हे भांडण मिटलेलं नाहीये आणि ते 2029 पर्यंत असंच चालू राहील ही शक्यता मला दिसते. म्हणून मी सगळं राजकारण कल्याण डोंबिवली, तुम्ही असं म्हणाल छोटी महानगरपालिका, कोणतीही महानगरपालिका राजकारणासाठी छोटी किंवा मोठी नसते. युत्या बनायला आणि युत्या तुटायला एखादी छोटी घटना सुद्धा महत्वाची ठरू शकते. तेव्हा कल्याण डोंबिवलीला शुल्लक लेखू नका, ठाण्याला शुल्लक लेखू नका, अगदी उल्हासनगरला सुद्धा शुल्लक लेखू नका. प्रत्येक ठिकाणी राजकारणाचा हा खेळ होणार आहे आणि शिंदे आणि अजित पवार सत्तेमध्ये सहभागी असले तरी सुद्धा बाहेर भाजपचे विरोधकच आहेत आणि या विरोधकांना 2029 पर्यंत संपवण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. दोघांनाही याची जाणीव आहे, कोणीही बेसावत नाही. पहिला वार कोण करतो एवढंच दोघ जण बघतायत आणि भाजप सुद्धा बघ. या खेळात तिघही मुरलेले आहेत, राजकारणाच्या खेळात तिघही मुरलेले आहेत. आपण सरकार पाडू शकतो हे भाजपला माहितीये, आपण कोणताही पक्ष फोडू शकतो असा आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे. त्यामुळे गंमत आहे, 2026 आहे, पुढचे 3 वर्ष राजकारणाचा खेळ हा रंगणार आहे. मी तुम्हाला सांगतो यामध्ये आपले हा खेळ रोमांचकारी असेल राजकारणाचा, पण गलिच्छ आहे. लक्षात, खेळाची चर्चा करण्यात, खेळ बघण्यात मला तरी आनंद मिळत नाही. कारण सामान्य माणसाचे प्रश्न मागे पडून राजकारणाच्या कोलांटुड्यावरच चर्चा होते. मग सामान्य माणसाच्या मुद्द्यावर, नगरविकासाच्या मुद्द्यावर, पाण्याच्या मुद्द्यावर, विजेच्या मुद्द्यावर चर्चा होत नाही. जीवनावश्यक मुद्दे जे आहेत ते मागे पडतात. मग शिंदेनी कशी कुरघोडी केली, भाजपने कशी प्रतिकुरघोडी केली, अजित पवारांनी मध्येच कसा बांबू घातला, यावरच चर्चा चालली. दुर्दैव आपलं सगळ्यांचं, आपले राजकारणी मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष करून अशा प्रकारचा खेळ खेळतायत. पण आपणच त्यांना निवडलेला आहे, त्यामुळे हा खेळ सुद्धा आपल्याला सहन करायला